या सगळ्या प्रकरणामध्ये जरांगेला उठवण्यामध्ये रोहित पवारचा सपोर्ट आहे. त्यावर मी आज बोलतो ते नाही, मी ज्या 6 महिने सांगितलेलं आहे की जे ऐकायला आलं ते असं आहे की पोलीस त्यांना उठवायला गेले उपोषणाला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की नंतर आम्ही झोपलो. मध्यंतरीच्या काळामध्ये एक मिटिंग झाली तिथे, तिथले आमदार होते बरोबर, आणि हे तिथल्यांचे जे सहकारी जे आहेत त्यात जरांगेचे, त्यांनी ओपनली सांगितलं. आणि कोणतरी त्या एका कार्यकर्त्याच्या घरी मिटिंग झाली, हे दगडे वगैरे गोळा केले. आणि नंतर ज्या वेळेला त्याला न्यायला महिला पण तिथे बसतात, महिला पोलिसांसहित पोलीस आले आणि अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला. 80 पोलीस त्याच्यामध्ये जखमी झाले आणि मग संरक्षणासाठी लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज झाल्यानंतर सुद्धा जे आहे, हा जरांगे तिथून निघून गेला होता, त्याला हे जे सांगण्यात येतं ते रोहित पवार आणि टोपेने आणून बसवलं. ही स्टोरी तिथले सगळे लोक सांगतात. मी हे आज नाही, जाहीर सभेत बोललेलो आहे. आता त्याच्यामध्ये नवीन काय आहे, काय कुणीतरी त्याच्या पाठीमागे आहे हे तर निश्चित आहे काय. आणि जर पोलिसांवर, मी हेही सांगितलं की पोलिसांवर अशा प्रकारचं दगडफेक झालेली आहे, 80 पोलीस जखमी झालेत, हे जर माहीत असतं अगोदर तर कदाचित पवारसाहेब तिकडे गेलेही नसते, आणि पवारसाहेब गेले नसते तर उद्धव ठाकरे पण गेले नसते. पण हे सगळं असं घडत गेलं. हे जे काही घडलं ते मी सांगितलं, आणि हे मी आज सांगत नाही, आज 7-8 महिने झाले मी तेच सांगतोय त्याला. आता याच्यामध्ये काय दंगली घडवायचा, छगन भुजबळने काय दंगली घडवल्या तुमच्यामध्ये, काय छगन भुजबळ तर काही मागतच नाही, दंगली तुम्ही घडवता. बीड कोणी पेटवलं, आमदारांच्या घरांना आगी कोणी लावल्या, हॉटेल्स कोणी पेटवली, तिथली शैक्षणिक संस्था कोणी पेटवली, शरद पवार साहेबांचं ऑफिस सुद्धा कोणी पेटवलं. ही गुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत. पिस्तूल घेऊन तिथल्या तिथे उडवणारे, हवेत गोळीबार कोण करत होतं, तो बेदरे का बोदरे, त्याला अटक झाली. याच्यावरून सगळं लक्षात येतं ना, तू काय लायकीची तुम्ही माणसं आहात ते. तुम्ही आम्हाला सांगता, आज आम्ही जे आहेत 57 वर्ष 58 वर्ष या राजकारणामध्ये आहोत, आणि मला कळतं की आम्ही सरकारमध्ये आहोत, आमची जबाबदारी आहे की दंगल घडू देऊ नये. पण ती व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न केले. तुम्ही अगोदर बीड पेटवलं, आणि परत ज्यांनी पेटवलं त्याच्यावर कारवाई करू नका, त्यांच्यावरच्या केसेस मागे घ्या. कोणी केली मागणी? म्हणजे गुंडांना पाठीशी घालण्याचं काम कोणी केलं? जरांगेने केलं, मी नाही केलं. आता ते ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, त्याला रोज नवीन काहीतरी हवं असतं. काय उटाक पटाक काहीतरी, इथे आज उपोषण होतं, उपोषण मग परवा सोडलं, परवा हे होऊन ते होते, हे चालूच राहणार ही त्याची नाटकं. त्याला आम्ही भीक घालत नाही. पण साहेब, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी, तुम्ही जे म्हणताय त्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे असं वाटतंय का? कारण अनेकदा हे स्टेटमेंट तुमच्याकडनं झाले, बाकी महायुतीच्या नेत्यांकडनं होत आहेत. मग याचं सखोल तपासून नेमकं काय घडलं होतं? असं आहे, त्याच्यामध्ये स्पेशल एका ऑफिसरची नेमणूक केलेली आहे सरकारनं. काय त्याचा जो आहे पूर्ण अहवाल येईलच. कधी कधी काय होतं की आणखीन काहीतरी वेगळं वळण लागू नये किंवा शांतता राहावी म्हणून सुद्धा आलेले अहवाल जे आहेत काही वेळेला काही दिवसाकरता ते थांबवून ठेवतात. हळूहळू ते सगळं बाहेर येईलच ना. खरंच आहे ना, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर 80 पोलीस जखमी झाले होते की नाही त्याचा रेकॉर्ड मिळेल की नाही? तुम्ही लोकांनी जी आहे जळती घरं दाखवली की नाही? मग आणखीन खरं खोटं काय करायचं आहे? आता फक्त जे आहे याच्या पाठीमागचे जे आहे, कोणाचा ब्रेन आहे, काय झालं, कशामुळे झालं, याची जी काही चौकशी चालू आहे ती चौकशी आपोआपच बाहेर येईल. आपण डाग लावून घेऊ नका असं जरांगे म्हणतात. मला काय दाग लागला? हां, मी एवढंच म्हणतो की आमच्या ओबीसीला धक्का लावू नका, आणि तू म्हणतो की नाही ते ओबीसीचं आरक्षण कधी म्हणतो मंडल आयोगच संपून टाकणार आहे. काय याची अक्कल किती आहे? मंडल आयोग संपून टाकणार, आणि त्याच मंडल आयोगाच्या आधारे आरक्षण द्या म्हणतो आहे. एवढा मोठा अक्कलवान आहे तो. काय अक्कल शून्य मनुष्य आहे.
मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. मंडल आयोग संपून टाकणारं म्हणणारा जरांगे अक्कलशून्य व्यक्ती असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.